हे बघा, बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मला जेव्हा 92 पासून राजकारण कळतं त्या दिवसापासनं या जिल्ह्याचं होऊन गेले नेतृत्व आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब खूप महान नेतृत्व होतं. त्याच्या अगोदरच्या राजकारणामध्येच काय मला बोलायचं नाही, पण त्यावेळेस त्यांचं 92ला ते ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते झाले 90ला या 92ला, त्या काळाच्या पुढचा भाग जर विचार केला तर बीड जिल्ह्यातला एक सामाजिक घटक आदरणीय मुंडे साहेबाला खूप मानायचा आणि मुंडे साहेबमय हा जिल्हा त्यांच्या समाजाने करून घेतला होता. मुंडे साहेबाला दैवत मानणारे हे सर्व समाज होता आणि ते मानले पाहिजे. आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव ते होतं. त्याच्यामुळे ते पण असं एक बाजू झाली, पण दुसरी बाजू अशी होती, दुसरा आदर समाज ओबीसी असेल, ओपन ओबीसी असा वाद झाला गेला या निवडणुकीत, काही असं म्हणणं आहे. पण ओपन म्हणजे मराठा सुद्धा आदरणीय मुंडे साहेबावर खूप प्रेम करायचा आणि ब्राह्मण ही जी आरएसएस मंडळी जी काही समाज असायचे ते पण आदरणीय मुंडे साहेबांबरोबर आरएसएस म्हणून सर्व बरोबर असायचे. त्याच्यामुळे मुंडे साहेबाचं नेतृत्व हे खूप तुंग असं या बीड जिल्ह्यात होऊन गेलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये या सर्व घटना घडत असताना आजच्या निवडणुकीत फक्त या निवडणुकीमध्ये असं झालं गेलं की कुठं मराठा समाजाला असं वाटलं गेलं की आम्हाला आमचं नेतृत्व पण बीड जिल्ह्यात झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं होतं, या आंदोलनाचा डायरेक्ट इफेक्ट मला नक्की मदतीत झालेला आहे, हे मी कबूल करणारा माणूस आहे. त्याच्यामुळं समाजाने पहिल्यांदा काय झालं की मला मदत केली. तरी पण जिम्मेदारीने सांगतो, आज आपण सर्वांना, माझ्या जिल्ह्याच्या नाही महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की आजही मला जे मतं पडलेत आणि त्यांना जे मतं पडलेत त्याच्यातलं मार्जिन फक्त 6553 मताचं आहे. एवढ्या मार्जिनमध्ये जर तुम्ही निवडणुकीमध्ये मतं घेताय तर त्या फक्त एका समाजाचे नाहीत, तर त्याला सुद्धा माझा जो समाज म्हणतो त्या समाजानं सुद्धा मतं दिलेली आहेत. त्याच्यामुळे जातीचा, पातीचा किंवा कुठल्या ह्याचा कुठंही विषय काही येणार नाही किंवा तसं नाहीये.